कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चौगुले, झालं सगळं की अजून काही बाकी आहे? उतरली का सगळी चरबी? ओळखलं नाहीये तुम्ही मला अजून? काय तुम्हाला फसवायला आलेत नाही तर आता कमिशनरला फोन करतो आणि सांगतो तुम्ही इथं काय करायला आले आणि कशासाठी आले ते। अरे वा, सांगा ना, सांगा प्लीज, सगळं सांगा। मग आम्ही पण सांगू सगळं जे काही खरं आहे ते। खरं सांगणार तुम्ही? नाही, तुम्ही खरंच सांग ना। पण पोलीस तुमच्यावर कसं काय विश्वास ठेवणार? कारण अख्खे पोलीस स्टेशन मी चालवतो, मी काय हवालदारापासून ते कमिशनर पर्यंत सगळ्याच्या घरा व्यवस्थित पाकिट पोचतात आपले। अर्धा महिन्याचा किराणा पोहोचवतो मी। बा हे सगळे असे पोलीस तर खिशात घेऊन फिरतो मी। काय सांगता तुम्ही रे? ए, आमचे पैसे खातो आणि आम्हाला गंडवतो? उद्या हाताला शाई लागेल ना, तेव्हा सगळा लेखाजोगा बघेल पब्लिक। पब्लिक? कोणती पब्लिक? ते म्हणजे वस्तीतली पब्लिक? अरे 500 रुपये दिले ना, 500 रुपये गपगुमान ठप्पा मारतात आमच्या नावासमोर। कोणत्या पब्लिकचं सांगून राहिली तू? ह्या पब्लिकच्या भरोशावर मायाशी लढायला निघाली, या चौगुलेशी? अरे अशा पब्लिकच्या डोक्यावर पाय देऊन देऊन इथपर्यंत पोहोचलाय हा चौगुले। हे पब्लिकला उल्लू बनवायचं आणि पैसा कमवायचा, हा एकमेव धंदा आहे या चौगुलेचा। अरे बादशाह आहे मी, इथला बादशाह। माती खाल्लीस रे चौगुले, माती खाल्लीस। म्हणजे मला हे सगळं माहित होतं, म्हणून सगळी तयारी करून आले होते। हे जे काही ओकलास ना, हे सगळ्या पेन मध्ये रेकॉर्ड झालंय। हे बघ, नाही पोलीस असतील तुझ्या खिशात, पण मीडियाचं काय करशील? हे जर बाहेर गेलं तर तू आज जाशील। हे असं नाही करू शकत तू। अरे हे बरोबर नाही। नाही पण खरंच हे तू मीडियात दाखवून तुला काय मिळणार? ते मी पैसे देतो ना, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो। तुझं ते हे ना गॅरेज आहे ना, गॅरेज सोड ना, तू गाड्यांचं शोरूम टाक, मोठ्या मोठ्या कंपनीच्या गाड्यांचं शोरूम। पैसे पाहिजे तर मी देतो। कुठे आणलेस तू मला? कसा आहे बंगला? आवडला ना? हो। अगं हे तर काहीच नाही। अगं माझ्या काकांचे 5 वेगवेगळ्या शहरात असे 5 बंगले आहेत। काय सांगतोस? अगं म्हणूनच तर आपल्याला हे नाटक करायचंय, आणि एकदा हे नाटक सक्सेसफुल झालं ना की मग बघ कशी मजा येते। यांची प्रॉपर्टी जर चंदनला मिळाली तर मीही इतकी श्रीमंत होऊ शकते। आणि बाय द वे दिव्या, एक सांगू, हे मंगळसूत्र ना तुझ्यावर खूप सुंदर दिसतंय। थँक्यू। यू वेलकम। जाऊयात? हो।
चल. काका काका गणपति का चंदा नहीं देते हम लोग, आगे जाओ. अहो काका मी आहे चंदन. तू आहे? मी चंदन, ही माझी बायको दिव्या. पाया पडतो हा काका. ये दिव्या. काय करते तुम्ही? आणि असे अचानक आत कसे आलात? ओळख नाही, पाळख नाही, काका काका म्हणून कोणाच्याही घरात घुसत? अहो काका असं काय करताय? कोण चंदन म्हणजे? अहो मी तुमचा पुतण्या नाही का? अहो मी तुम्हाला म्हंटल होतं ना की माझं लग्न झालंय आणि माझ्या बायकोला तुम्हाला भेटायला घेऊन येणार आहे. अहो काका, काकांच्या गोळ्या चुकल्यात बहुतेक. काका तुम्ही बसा. दिव्या चहा करशील प्लीज? चहा हा आपल्यासाठीच प्लीज. करते. किचन कुठे? किचन कुठे? तिकडे तिकडे. तिकडे. आणते. हॅलो, माझ्याच घरात घुसून तुम्ही काय करताय? अरे तुझ्या तर काय करतोय? काय करतोय तू? आधी सोड मला. काय काय हा? माझा प्लॅन गंडवतो. तुझा? माझा प्लॅन गंडवतो. कोण चंदन काय कोण चंदन? तुला सांगितलं होतं ना सगळं. आठवत नाहीये? आठवत नाहीये? नाही. कसं नाही आठवत तरी? हे काय हे काय? हे काय इथे काय लिहिलंय? काय लिहिलंय? चंदनचा काका. वाचना. चंदनचा काका. तू काका मी चंदन. मी चंदन, तू काका. मी चंदन नाही. तू काका. अरे हो, मी चंदनचा काका. आता आठवलं. आता मला सगळं आठवलं. आठवलं ना? आधी विसरलो होतो मी सगळं. आता ऐक, जे सांगितलंय ना ते नीट करायचं बरं का. कुठेही गफलत नाही झाली पाहिजे. आणि ये अरे करोडोच्या संपत्तीचा मालक आहेस रे तू. म्हणजे काय? जरा वाग ना तसा. आणि ऐक, जर काही घोळ घातला आणि दिव्याला जर संशय आला तर पैसे तर कापीनच, तुझा पाहुणचार घेईन तो वेगळा. कळलं? नको नाही. हा कशाला? नीट करायचं. मी नीट करतो ना. मी विसरणार नाही आता. अगदी व्यवस्थित करतो. तू बघत आता, तुझा विश्वासच नाही बसणार. हो रे बाबा. अरे म्हणजे काय, हो. रंगमंचाचा नाटा मी आभार पाठवून घेऊन. कोणी कोणाचं नसतं. श्रीमंत. एक मी तुला देतो, पण माझी विनंती आहे, तू या भानगडीत पडू नको. लय मोठे मोठे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यात. हे असू दे सगळं, मी नाही घाबरत कोणाला. चूक करतेस शिवा तू. काय चूक काय बरोबर ते मला नाही सांगायचं. आणि यापुढे वस्तीत दिसला, कुणाला भेटला, कुणाला स्कीम ऐकवली तर तुला सोडणार नाही, तिथल्या तिथे तोडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.